काय हो बाई सुमित्रा, रडू राहिली? रडू नको ना रडू नको ना आता. झालं आता, झाली सार आता नवरी, आता नको रडू ना. माय शांताबाई, एकूण ते एक पोरगी आहे हो माय माईवाली. गेली आता ते आपल्या नवऱ्याच्या घरी. एकटं पडलो आम्ही, एकूण ते एक पोरगी आहे माय माईवाली. आता पडलो ना आम्ही एकटं. पडलो आता आम्ही एकटं. मग राहू दे ती, काय लग्न केलं? एकूण ती एक होती, तिच्या बिना तुला कोणी नाही, तर काय लग्न केलं? मग राहू दे ती घरी. बाई दुनियाची रीत आहे, सरस पोरी लग्न करून जा लागत असते. तशी बी तुझी पोरगीला सुखात आहे, तिथं लय सुख आहे तिले. जेवढं सुख तिला इथं नशीन भेटलं तेवढं सुख तिला तिथं भेटेल. काय कमी आहे तिला? काय कमी आहे तिथं? काही कमी नाही आहे. एवढा चांगला तिला नवरा भेटला, एवढ्या चांगल्या घरात पडली ते. इथं काय आहे तिले? इथं जे भेटीन नाही ना ते तिथं भेटीन तिले. लय सुखात पडली तुझी पोरगी, तू टेन्शन नको घेऊ. हाच किती दूर का? जरी आठवण आली ते चालली आपल्या पोरीच्या घरी. तुझी पोरगी तर बाजूच्याच गावात दिली. दुसऱ्याच्या पोरी तर किती दूर दूर लग्न होते म्हटलं पोरीचं. किती दूर दूर देतात. मग त्या मायबापानं काय करा? काय करा मग? नाही तर काय, माझ्याच बहिणीची पोरगी किती दूर दिली म्हटलं, नाशिकले दिली, नाशिकले. 2-2 वर्ष, 1-1 वर्ष त्या पोरीचं येणं नाही होत. मग काय बरं, किती दूर दूर पोरी दिलेल्या आहे. आणि तू म्हणतं की मला रड राहिला, बाजूच्याच गावात दिलेली आहे, येणं जाणं करतच राहील ना ती पोरगी. तू काय टेन्शन घेते एवढं? हो बाई रडू नका. या गोष्टीनं खुश राहा की आपली आनंदी लय सुखात पडली, लय सुखात पडली ते. हो बाई, आता झालं ना माझं घर. घर झालं आता. सुनं काही झालं की आई आई, काही थोडीशी गोष्ट झाली आई आई आई. निरा दिवसभर माई पोरगी आई आई करत राही. इकडे घुमू दे, तिकडे घुमू दे. घराच्या हर एक कोण्यातली तिची आठवणी आहे. मला तर गोष्टीवर मा पोरीची आठवण येईन बाई ना. गोष्टीवर आठवण येईन. हवं येईन आठवण. आता हर मायबापाला आपल्या पोरीची आठवण येते. पण लग्न करून तर एक ना एक दिवस तिला नवऱ्याच्या घरी जास लागते ना. हो बाई, पण आता झालं ना माझं घर. घर सुनं झालं आता, आनंदी बिना सुनं झालं माझं घर. आई रडू नका तुम्ही, तुमची तब्येत खराब होईल. किती रडसान आता तुम्ही, किती रडसान. तुम्ही किती रडल्या. तुम्हाला पाहू आनंदी अजूक रडे म्हटलं, अजूक रडे ते पोरगी. मग नाही तर काय ना. तरी बी जगदीशनं किती सांभाळलं तिले. नवरदेव असून किती सांभाळलं म्हटलं जगदीशनं आनंदीले. हो जवाई तर लय चांगला भेटला बाई तुले, लयच चांगला जवाई भेटला. काहीतरी पुण्य केलं तुम्ही ना, असा जवाई भेटला तुम्हाला. मग नाही तर काय. काकू रडू नका तुम्ही, रडू नका. आनंदी मला सांगून गेली म्हणे, कंचन आईला रडू नको देशील म्हणे. मी गेल्यावर आईला रडीन म्हणे. आईला रडू नको देशील म्हणे. आई बाबाचं ध्यान देशील म्हणे. आणि येणं जाणं चालू ठेवशील म्हणे. मला सांगून गेली आनंदी. पहा बरं बाई, किती चिंता आहे तुमच्या पोरीला तुमची. माय बाई हो ना, म्हणूनच तर मला रड येऊ राहिला. मग पोरीला किती चिंता आहे बाई, किती चिंता आहे. मला जात होती म्हणे आई बाबाचं ध्यान देत जाय म्हणे, टायमावर जेवण देत जाय म्हणे बाबाले. जेवण कर तू बी बरोबर जेवण करत जाय म्हणे टायमावर. जास्त कामं नको करत जाऊ म्हणे. मा पोरीला किती चिंता माई, किती चिंता. झालं ना आता माझं घर सुनं झालं ना. आता कोण चिंता करीन माई, कोण चिंता करीन. आता माय बाई रडू नको बरं अशी. बस झालं आता, लय झालं रड ना, आता रडू नको. बापू तुम्ही काय रडू राहिले आता? आपली आनंदी सुखातच पडली ना. रडू नका तुम्ही आता, रडू नका तुम्ही. असं रडसान तर तुम्हाला पाहून बाई अजूक रडू राहिली. तुम्हीच रडू राहिले तर बाई किती रडी मग तुम्हाला पाहून. येते रे बरड येते. एकोणती एक पोरगी होती माई. झालं आता आमचं घर सुनं. काय भाऊ तुम्ही काऊन रडू राहिले आता एवढे? माणसानं रडलेलं चांगलं वाटते का? आता तुम्ही सगळे रडसान तर तुमच्या बायकोला कोण सांभाळीन बापू? कोण सांभाळीन? आणि लय सुखात पडली तुमची पोरगी. तुम्हाला काही टेन्शन नाही तुमच्या पोरीचं, काही टेन्शन नाही. आणि जवाई तर तुम्हाला देवासारखा भेटला. किती चांगला जवाई आहे तुमचा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमचा जवाई तुमच्यापेक्षा जास्त ध्यान देईन आनंदीचं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हो ना शांताबाई, तुम्ही बरोबर बोलू राहिला. किती वेळचं मी समजावून सांगू राहिलो. बापूला समजावून सांगू राहिलो, बाईला समजावून सांगू राहिलो. तरी ते रडूच राहिले. सुमित्रा एवढं लढणं बी चांगलं नसते बरं. रडू नको आता, बस झालं, लय झालं आता रडणं. आता रडू नको, चुप बस बरं. चल मग आता झालं, आता विदाई बी झालं, सर्व झालं. आताच आम्ही निघतो आता आमच्या घराकडे. आता नाही शांताबाई जातं का तू? झालं ना आता, विदाई झाली, लग्न झालं, सर्व झालं. सर्व निरेपिरे झालं. आता काय, आता जातो ना आम्ही. नाही शांताबाई, आजच्या दिवस थांबून जा बरं, तुम्ही थांबून जा. आता आपल्या रिसेप्शनले बी तर जा लागेल ना. इथून आता माघारूनच चला आता सगळेजण रिसेप्शनले. आता काय घरी जाता. मग रिसेप्शन आल्यावर मग सत्यनारायणची कथा. मग सत्यनारायणला बी तुम्ही लागसान ना. थांबून जा आता, जाऊ नका. होऊ द्या रिसेप्शन, होऊ द्या सत्यनारायण, होऊ द्या आणि मग जावा तुम्ही. आता जाऊ नका. आता माझ्या घर सुनं झालं. आताच माझी पोरगी बिदाई करून गेली आणि आताच तुम्ही चालल्या जासान तर माझ्या घर एकदम सुनं होईल ना. नाही जाऊ नका तुम्ही लोक. घरी जा लागेल ना. किती दिवस झाले आता तुझ्याच घरी आम्ही 1 हप्त्यापासून. आता एवढं तर केलं शांताबाई. आता अजूक सही काय माय बाई, मी जातो म्हणते, मला जाऊ नाही देऊ राहिली हे. हो शांताबाई, सुमित्रा बरोबर म्हणते. थांबून जा आता तुम्ही. थांबून जा. सत्यनारायणची कथा उद्या रिसेप्शन पार्टी. आपल्या रिसेप्शनला जा लागते. मग जासान. हो मारुती भाऊ, तुमचं सर्व बरोबर आहे. पण मला घरी बी पाहावं लागते ना बा. घरी पाहावं लागते. आता माझी सून एकटी आहे, एकटीच करू राहिली. लहानसं बाळ आहे तिले, तिच्याच्यानं हँडल नाही उरलं ना आता घर. मी असली की थोडासा हातभार लावू लागतो, लहानसं पोरगं वागवतो. तर आता तिला एकटीला भारी चाललं ना. मला घरी जाणं जरुरीच आहे ना. शांताबाई आता 2-3 दिवस तर थांबा. पहा बा आता तुम्ही. जातो ना मी. नाही शांताबाई, थांबून जा आता. बरं बा, आता तुम्ही म्हणता तर थांबतो. अच्छा काकू, जातो मग मी.
अरे कंचन तू नको जाऊ ना. आता आनंदी गेली, तू आहे तर मला थोडं आनंदीसारखं वाटतं. असं वाटतं आनंदीच आहे का. थांबून जाय ना आजच्या दिवस तू बी. थांबून जाय ना कंचन, थांबून जाय. नाही ना आई कल्ला करून ना. तू टेन्शन नको घेऊ, आईसोबत मी बोलतो. तू थांबून जाय. आता तू थांबशील ना तर मला असं वाटेन की आनंदीच आहे का. थांबून जाय ना कंचन. हो बाई कंचन, थांबून जाय. तिले तू थांबशील ना तसं वाटते की आनंदीच आहे का. तू आनंदीची मैत्रीण आहे ना, तर थांबून जाय बाई, थांबून जाय. बरं काकू ठीक आहे, थांबून जातो मी काय म्हणतो आत्माराम भाऊ, जेवण जेवण उरलं असेल ना. हो, जास्त तर काही उरलं नाही. भाजी उरलेली आहे, आलू वांग्याची भाजी उरली, भात उरला आहे आणि पोळ्या उरलेल्या आहे. लय उरलं का. नाही नाही, जास्त तर काही उरलं नाही, थोडंसंच उरलं. आता एटातले आजूबाजूचे घरं वाटून द्या म्हटलं, भाजी उरली असेल तर. हो हो, आपल्याला बी लागेल ना आता. आता संध्याकाळी आता भुका लागतील ना रात्री, तर तेच उरलेलं मग आता खाऊन घेऊ आपण. हो आता आपण हाऊस किती लोक किती खाऊ. आता जास्त असन तर एटायतनी वाटून द्या. बरं ठीक आहे. काही वाटून देतो एटायतनी, थोडंसं आपल्यासाठी ठेवतो. हो थोडं आपल्यासाठी ठेवून घ्या आणि बाकी एटायत वाटून द्या. मी काय म्हणतो भाऊजी, तुमचे भाऊ कुठे आहे, दिसले नाही. वहिनी, दादा तेच भाजी गिजी उरलेली आहे, ते भात गीत उरलेलं आहे, ते जमा करत आहे, एक दुसऱ्या गंजातनी काढून देत आहे. तर लोकांना आता भांडे घासघूस करून आता ते लोक घेऊन बी जातील ना, म्हणून भाज्या गिज्या काळकूळ करत आहे. जे उरलेलं आहे ते सर्व भरभार करत आहे. काय सांग बा, ध्यान देसान त्याच्यावर. त्याला कुठं फटकू नका देऊ, नाही तर मग तुम्हाला माहिती आहे ना. नाही नाही वहिनी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्या पुरं लक्ष आहे दादावर, पुरं लक्ष आहे. काय सांग बा, नाही तर ते चाट बातच देतात बरं. नाही नाही, मी पुरं लक्ष दिलेलं आहे दादावर. मी काय म्हणतो दीपा, सर्वांसाठी चहा मांड बरं. चहा मांड सर्वांसाठी आता. हो हो, मी विचारच करत होती आता सराईसाठी चहा मांडतो म्हटलं. बस मी चहा मांडायला चाललीच होती तर तुम्ही ना म्हटलं. हो माय, चहा मांड बरं. लय चहाची तलप आली बापा, चहा मांड. सकाळीपासून लग्नाच्या घोरात नाही काही चहा नाही पेला मी ना. मांड बरं दीपा, चहा मांड. हो मला म्हणते चहा मांड, तिले काय होते मांडाले. मांडीन नाही, मलाच मांडा लागेल ना. हो हो ताई, मांडतो ना, मांडतो चहा मांडतो. मी काय म्हणतो दीपा, माझ्यासाठी आहे ना काळा चहा मांडशील. मी दुधाचा नाही पेत, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होते मला, तर मी दुधाचा चहा नाही पेत, मला काळाच चहा मांडशील. हो हो शांताबाई, मी काळा चहा आणि दुधाचा चहा दोन्ही मांडणार होती. हे आमच्या घरचे बी दुधाचा चहा नाही पेत ना, तेही काळाच चहा पेतात. हो बाई ना, मला डॉक्टरनं मना करेल आहे ना दुधाचा चहा प्यायले. म्हणे दुधाचा चहा नका पेत जाऊ, तुम्हाला ॲसिडिटी होते म्हणे त्यानं, तर काळा चहा पेत जा म्हणे. तुम्ही तेव्हापासून काळाच चहा पिऊ राहिली. पता नाही बा तुम्ही काळा चहा कशा पिऊन घेता, तर माहिती तलपच नाही जात चहाची. काळा चहा पेला तर मला तो दुधाचा पाहिजेच चहा. हो बाई ना, माही तलप नव्हती जात दुधाचा चहा नाही पेला तर. पण मला डॉक्टरनं मना करेल आहे ना दुधाचा चहा प्यायले. मला ॲसिडिटीला होते ना, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी काळाच चहा पितो. बरं मी काय म्हणतो, काळा चहा मांड आणि दुधाचा चहा मांड बरं सराईसाठी चहा. मी काय म्हणतो दीपा, तू चहा मांड, मी बाहेरून बोलवून आणतो लोकाईले चहा प्यासाठी. मग सांगतो की चहा मांडला म्हणून. बरं मी काय म्हणतो, ते लग्नासाठी भाजीपाला आणला होता तर अद्रक गिद्रक उरली असेल ना. अद्रकच नाही आहे तर पाहा ना तिकडे आहे का, तर अद्रक गिद्रक उरेल त्या भाजीपाल्यात. नाही अद्रक आणून द्या, अद्रक टाकून मस्त चहा बनवतो. अद्रक नाही आहे कंदर. नाही नाही, लग्नासाठी आणला होता ना भाजीपाला, तर पाहा ना त्याच्यात असेल तर अद्रक घेऊन या. बरं मी पाहतो, जाय तू चहा तर मांड, मी आणतो अद्रक. बरं मांडतो. आणा मग लवकर अद्रक आणा, नाही तर चहा झाल्यावर घेऊन येसान. आणतो ना चहा आले अद्रक. का मागच लागशील का एकदम. नाही बाई, हे माणूस सांगावरच येते. नाही ना बाप्पा, मी म्हणून राहिली घेऊन या लवकर. बरं आणतो. काय बरं दीपानं भाजीपाल्यावर आठवून दिली. आता आचार्याला भाजी बनवायला मसाले गिसाले दिले होते, तर पुरे तर मसाले काही लागले नसन, काही उरेल गिरेल असेल ना, तर पाहिजे उरले सुरले घेऊन येशील, कामात येतात घरात. माहीत नाही, अजून पाहिलं नाही. दादा आहे तिथं, दादाला माहीत असन उरले का नाही उरले, तर तरी मी जाऊन पाहतो. बरं ठीक आहे. आता नाही बाई, झालं ना टाईम, झोपायलाच नाही बाप्पा हे लोक तर. बस येतोच म्हणे 1 घंट्यात येतो म्हणे, 1 घंट्यात येतो म्हणे. 1 घंट्याचे 2 घंटे झाले बाई ना, आले नाही अजून. का लय दूर गेली का लगे बारात, बाजूच्या गावातच तर गेली, यायला पाहिजे होतं आतापर्यंत. आलं नाही माय बाई, कोणीच नाही आलं अजून. एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच आहो बाई ना. एवढ्या मोठ्या घरात गमती नाही. माय 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 लहान पसारा करून गेल्या होत्या माहिती या बाया. पसारा आवरू माय कमर दुखू राहिली बाई ना, सरी कमर दुखू राहिली पुरी. मी गेली असती लग्नाले तो पुरलं असतं, पण घरी नव्हतं ना कोणी थांबाले. घर लावता नाही येत ना, दरवाजा उघडा पाहिजे ना, नाही तर मी गेली असती. लहान कामं होते माय बाई घरात, नाही गिदाळ तसंच घर होतं नाही. आता माय बाई कामं करू करू कमर लागून गेली बाई ना माईवाली. आले नाही तर कधी येतात कधी नाही तर. अरे बा तुम्हीच आले का फक्त, वराड कुठं आहे तर घरचे लोक नाही आले का अजून. बस आले येऊ राहिले. येत आहे का. बस येऊच राहिले. नाही दादा, मी नाही जाऊ देत अंदर जोपर्यंत वहिनी एक चांगलंसं नाव घेत नाही आणि तू मला 5,000 देत नाही, तोपर्यंत मी तुला अंदर जाऊच नाही देत. वहिनी चला तुम्ही नाव घ्या आणि दादा तू 5,000 काढ, तेव्हा मी तुम्हाला अंदर जाऊ देतो, नाही तर जाऊच नाही देत. अरे रोहिणी, जाऊ दे अंदर जाऊ दे. आता पैसे नाही आहे माझं, मी नंतर देईन तुला. नाही दादा, नंतर गिंतरचं मला नको सांगू, ते मला आताच पाहिजे पैसे, आताच पाहिजे मला. रोहिणी छोटी आहे तू, तुला काय पैशाची गरज आहे. जाऊ दे मग देईन तुला मी पैसे, नंतर देईन. दादा आता छोटी नाही राहिली मी, मोठी झाली, पाहिजे मला पैसे. तू 5,000 रुपये दे आणि वहिनी तुम्ही चांगलं एक नाव घ्या, तेव्हा तुम्हाला जाऊ दे नंतर, नाही तर नाही. लग्न लावायला कोणी पैसे घेऊन जाते का सोबत. माझ्याजवळ नाही आहे, नंतर देईन ना. नाही दादा, मला आताच पाहिजे. रोहिणी जाऊ दे त्याला, सध्या पैसे नाही त्याच्याजवळ, नंतर देईन. तू नाही आई, मला नंतर गिंतरचं नाही, मला आताच पैसे पाहिजे, सध्याच पाहिजे मला. आनंदी वहिनी नाव घेते ना, जाऊ दे नाव घेतल्यानंतर मग देईन तुला पैसे मी.
बार बार तेच म्हणला दादा, तू नाही म्हटलं मी ना. नाही ठीक आहे, अंदर गेल्यावर पैसे देतो. हाय माझं, अंदर गेल्यावर देतो. नाही नाही रोहिणी, अंदर नका जाऊ देऊ. अंदर गेले की पैसे बोलून जा, मग नाही देईन पैसे. आताच घेऊन घ्या पैसे. हो मामी, बरोबर बोलू राहिल्या तुम्ही, बरोबर बोलत आहे. नाही रे दादा, आताच पाहिजे मला पैसे, तरच अंदर जाऊ देईन तुमच्या दोघांना, नाही तर अंदर नाही जाऊ देत मी. रोहिणी राहू दे ना, नंतर देतो म्हणते ना तो. नाही देईल ते ना तर मी देतो ना तुले. जाऊ दे ना, जाऊ दे अंदर. माहीत आहे सर्वजण असेच म्हणतात, आणि मी लहान आहो तर मग मला कोणी पैसे नाही देत. नाही नाही आई, तू तिथं काय उभी आहे? तू बी आहे ना, तू बी मागू लाग ना मला पैसे. ते कायले मागन वा, ते मोठी आहे, तू लहान आहे, तूच माग. नाही नाही रोहिणी, तूच माग पैसे. हट्ट माय बाई, कोणी साथी नाही देत आहे. देऊन द्या भाऊजी पैसे, देऊन द्या. नाही ना वहिनी, खरंच माझं पैसे नाही. खरं असते तर मी दिले असते ना. अंदर आहे, तिला म्हटलं अंदर गेल्यावर देतो. नाही नाही मला माहीत आहे, अंदर गेला तर बोलून जाशील, नाही देशील. खरं ना, खरं नाही आहे माझोड, सध्या नाही आहे माझोड. आई रोहिणीला सांग ना, जाऊ नाही देत म्हणते अंदर. माझं पैसे नाही आहे ना, अंदर आहे ना, मग देतो ना. मी देतो म्हणते तो, त्यांना नाही दिलं तर मी देतो ना तुला. जाऊ तर दे. नाही नाही नाही, जोपर्यंत मग हातात दादा देणार नाही पैसे, मी जाऊ नाही देत. देऊन देणार बाप्पा, असेल तर पैसे. बहिणीचा नाही काय तो, बहीण मागतेस, देऊन दे ना. खरं ना आजी, माझं नाही आहे ना सध्या. हां, अंदर आहे, अंदर गेल्यावर देतो म्हटलं तर नाही म्हणते. एक काम कर दादा, ऑनलाईन करून दे मला पैसे. ऑनलाईन करून दे, कॅश नाही तर ऑनलाईन दे. पण घेऊनच राहायचे नाही ना पैसे. हो मी घेऊनच राहीन, मी काय सोडणार आहे का. बरं ठीक आहे, देतो. विशाखा, मोहिनी, मी काय म्हणतो आता यायचं हसी टुटोली चालूच राहील. हां यायचं इकडे होईपर्यंत, नाव घेणं होईपर्यंत, पैसे विषय देणं होईपर्यंत तुम्ही अंदर जा, गृहप्रवेशाची तयारी करा. हां एका गळव्यातनी तांदूळ गिंदूळ भरभार करा, आरतीचा टार्गेट काढा. आता तिचा गृहप्रवेश करायला लागेल ना आनंदीचा, तर तुम्ही अंदर जाऊन तयाऱ्या करा तोपर्यंत. यायचं हे झालं की मग बस झालं, मग अंदर गृहप्रवेशच करायचा आहे. जा तुम्ही आरतीचं टार्गेट काढा आणि एका गळव्यातनी तांदूळ गिंदूळ भरा. जा. बरं मामी. मोहिनी तू थांबितच, मी जातो. मी आरतीचा ताट काढतो, गळवा गिळवा भरतो. आणि मी काय म्हणतो, असे 2 ताटं घेसान आणि त्याच्यातनी आहे ना असं कुंकू करसान, कुंकाचं पाणी करसान. आणि मग ते नवरी त्याच्यातनी पाय देऊन मग अंदर येईन. हां कुंकाचा ताट बी तयार करसान आणि 2 हाताचे छापे बी इथं लावीन ते भिंतीले. हां तर ते बी करसान. आई मी पण येतो मदत करू लागाले. एवढं सारं एकट्या का करसान तुम्ही, मी बी येतो ना. तू इकडे मस्त मजा का चालू आहे ना, पाय ना. नाही नाही मी येतो तुमच्यासोबत, तुम्ही एकट्या काय करसान. बरं चाल मग. बरं वहिनी, दादानं आता मला पैसे दिले, आता तुम्ही नाव घ्या बो एक. हां चांगलं नाव घ्या मग दादाचं. रोहिणी खरोखर मध्ये मला नाव नाही येत ना. येते आठवण करा, काही केलं असेल ना पाठांतर एखादं नाव घ्या. वहिनी तुम्ही नाव नाही घेसान तर तुम्हाला अंदर नाही जाऊ देईन बरं. हां दादाला जाऊ देईन, तुम्हाला जाऊच नाही देईन. घे आनंदी, नाही तर जाऊ नाही देईन बरं अंदर. बरं मामी घेतो मग. आता आल्या ना लाईनवर, घ्या लवकर नाव. नाव घ्या. नाव काय घ्यायचं, शेवटी नवरोबाला आहोच म्हणायचं. साजूक वरण भातावर तूप घालायचं. वच्छला गोमाजी घरफोडे यांना सासूबाई म्हणायचं. छोटे छोटे म्हणत घरभर फिरणारे, दाजीबाचा तोरा गाजवणारे गोमाजी घरफोडे यांच्या लेकराचा सांभाळ करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार. जगदीशरावांचे नाव घेता आता मी घरफोडे यांच्या घरात एंट्री करणार. बाई आनंदी मस्त नाव घेतलं तू ना. हां लंबलचक नाव घेतलं मस्त. ह्या पोरी असेच नाटकं करतात, म्हणते नाव नाही येत, नाव नाही येत म्हणते घेता. पाय बरं किती चांगलं नाव घेतलं तर. हो वहिनी मस्त नाव घेतलं तुम्ही ना, खरोखर मध्ये मस्त नाव घेतलं. मग नाही तर काय, माझी बहीण कशी तशी आहे का. हां जगदीश, माझ्या बहिणीनं घेतलं बा आता तुझे नाव. आता तू बी घे माझ्या बहिणीचं नाव एक. मस्त नाव घे आता, जसं माझ्या बहिणीनं लंबलचक नाव घेतलं ना, आता तू बी तसं एक नाव घे माझ्या बहिणीचं. कोण मी? हां आपल्याला नाही येत बा, नाव घेऊ घेता नाही येत आपल्याला. ते नाही येत. जसं माझ्या बहिणीनं नाव घेतलं, आता तू बी नाव घेणं तसं एखादं चांगलं. काय बापू तुम्ही मा ऐकून आहे का आईच्या ऐकून आहे? मी तर माझ्या बहिणीच्या ऐकून रे बा. हां मी माझ्या बहिणीच्या ऐकून. काय बापू तुम्ही बाई सांग ना बापूले, सांग ना. ते काय सांगेन मला, नाव घे सर, माझ्या बहिणीचं नाव घे. नाव आनंदी. आनंदी आहे ना नाव तिचं, माहीत आहे सर राहिले. आनंदी घेतो नाव, आनंदी आनंदी आनंदी. असं नाव नाही, जसं माझ्या बहिणीनं नाव घेतलं तसं नाव घे. नाही बा नाव नाही घेता येत आपल्याला. ते नाही येत. जगदीश घे एक नाव. हां सुनबाईचं नाव घे ना एक. एवढा शिकला सवरला आहे तू, आणि तुला का नाव नाही घेता येत का? आजी शिकलो सवरलो मी, पण हे नाही शिकवलं ना आम्हाला, नाव घेणं नाही शिकवलं. घे नाव घेणं कोणाला नसते शिकवावं लागत, बरोबर नाव घेतात. घे एक नाव. हो जगदीश दादा एक नाव घेणं. हां वहिनीचं नाव घेणं चांगलं एक. घे नाव घे. आता म्हणत होती 5,000 रुपये दे दादा, मग तुला अंदर जाऊ देईन. आता तुला 5,000 रुपये दिले, आता म्हणतं नाव घे. चल ते 5,000 रुपये वापस दे, नाव घे तुम्ही. ते 5,000 वापस. नाही दादा नाही मी नाही म्हणली असं. मी थोडं म्हणली, मी नाही म्हणली. बाप्पू म्हणून बाप्पू नाव घ्यायला होता. मी थोडा मी तर जा म्हणतो तुम्हाला, बाप्पू म्हणत आहे नाव घे म्हणून. पलटू राहिली आता, पलटू राहिली. नाही बाप्पा दादा, कशी 5,000 भेटले वापस चालले जातील. नाही तर सोनू मी काय म्हणून राहिली बाई, तू ना विशाखाले आणि आपल्या मोहिनीला सांगितलं का की अंदर जाऊन गृहप्रवेशाची तयारी करा म्हणा, सांगितलं का? तरी म्हणा एका गळव्यातनी तांदूळ गिंदूळ भरा म्हणा, 2 प्लेटातनी कुंकू करा म्हणा, कुंकाचं पाणी. हां मग आता नवरी अंदर येईन तर त्याच्यात पाय देऊन घरात नाही जाईन. आणि आपले एका ह्याच्यातनी थोडीशी हळद भिजवा म्हणा. इथं छापे बी देईन ना ते. हां असे 2 हाताचे. आता तिचा गृहप्रवेश करायला लागेल तर तयारी करायला सांगितलं का ताईला, पाठवलं का अंदर? हो आई दिसू तर नाही राहिल्या त्या अंदरच गेल्या वाटते गृहप्रवेशाची तयारी करायला. आरतीचं टार्गेट करतील तयारी गृहप्रवेशची. मामीनं सांगितलं वाटते ताईला. मामीनं सांगितलं का? हो मामीनं सांगितलं होतं मी ना, ताईला तयारी करायला सांगशील म्हणून. मी काय म्हणतो सोनू, ताईला काही एवढं समजते का नाही समजत. तू जा ती माय बी मोठ्या हातानं. हां तिला का ताईला करायला लावती सर्व. समजते नाही ताईला बी, समजते ना. मोहिनीला नसेल समजत, पण विशाखा वहिनीला सर्व समजते ना. करते विशाखा वहिनी सर्व बरोबर, तू टेन्शन नको घेऊ.
माझ्या भरोसाच नाही आहे बेना त्याच्यावर. तू जातीन थोड्या मोठ्या हातानं सांगते राहिले काय काय करायचं आहे तर. आई येते ना विशाखा वहिनीले सर, तू काले टेन्शन घेऊ राहिली एवढं. सांगते सर्व विशाखा वहिनी मोहिनीले बी सांगते सर्व. तू टेन्शन नको घेऊ. तू तर काही ॲक्शन नाही पाहिजे मायवाला. मला मामीलेच जाऊन विचार लागेल सांगितलं का राहिले बरोबर तर. नाही तुम्ही ना सांगितलं का मोहिनीले आणि विशाखाले गृहप्रवेशाची तयारी करायसाठी. सांगितलं ना बाई, सांगितलं मी ना गेल्या त्या अंदर गृहप्रवेशाची तयारी करायला. बरोबर सांगितलं ना माय. हो हो सांगितलं सर्व बरोबर सांगितलं. येते ना त्या विशाखाले काय नाही येत, सर्वच येते तिला, करते ते बरोबर. हो माझ्या भरोसाच नाही आहे त्याच्यावर. कोणतं काम कधीच बरोबर नाही करत त्या. करतात ना बाई, काय एवढं टेन्शन घेऊ राहिल्या. रोहिणी बस झालं आता, जाऊ दे आता येईल अंदर जाऊ दे. चला चला लवकर आता चला अंदर, गृहप्रवेशाची तयारी झालेली आहे सर्व. चला गृहप्रवेश करा. राहू दे आता. हां झालं ना, तुला पैसे भेटले ना रोहिणी, दिले ना दादा 5,000. झालं आता जाऊ दे. त्याला नाव नाही येत, राहू दे, नाव नाही घेतो. जगदीश मा बहिणीने तुझं नाव घेतलं, पण तुला मा बहिणीचं नाव नाही घेतलं आहे ना? घेतलं ना बापू, नाव घेतलं ना मी ना. तुम्ही ना ऐकलं नाही वाटते. थांब आता तुम्ही म्हणता तर डबल घेतो बा एक बार. आनंदी 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 5 बार नाव घेतलं मी ना आनंदीचं. असं नाव नाही, मा बहिणीने जसं घेतलं तसं. चिटिंग केली आहे मग तुला, चिटिंग केली. नाही बापू चिटिंग नाही केली मी ना. तुम्ही म्हटलं आनंदीचं नाव घ्या, मी ना घेतलं. नाही बा, हे नाही पटलं आपल्याला, चिटिंग केली तुला. बा आता राहू द्या. चला चला अंदर चला आता, गृहप्रवेश करा. चला लय उशीर व्हायला. हो आई बरोबर बोलली तू. रोहिणी हट मधातून, जाऊ दे आम्हाला अंदर. तसंही आज खूप थकलो. बरं दादा जाय मग अंदर. चला चला अंदर चला, लय उशीर झाला. काय माहीत आता कशी तयारी केली आणि कशी नाही तर मासू नाही ना. केली ना वच्छला, काय एवढं टेन्शन घेऊ राहिली. केली अशी ना बरोबर तयारी. काय तू निरा टेन्शन घेत राहतं. नाही ना आई, तुम्हाला माहीत नाही ना, माहीत नाही तुम्हाला. माझ्या घरातलं मला माहीत.